गुड मॉर्निंग एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू सोशिओलॉजी हा BA प्रथम वर्षाला असलेल्या पहिल्या पेपरच्या अभ्यासक्रमाची आपण चर्चा केली होती. त्याचबरोबर डेफिनेशन ऑफ सोशिओलॉजी या विषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशिओलॉजी या संबंधीची चर्चा केली होती. तर आज आपण या ठिकाणी ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ सोशिओलॉजी म्हणजेच समाजशास्त्राचा उदय व विकास हे पहिल्या प्रकरणातील जे युनिट आहे तर यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना मी प्राध्यापक परमेश्वर यादव BA प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. समाजशास्त्र हे आधुनिक शास्त्र म्हणून ओळखलं जातं. शास्त्राच्या श्रेणी रचनेमध्ये किंवा शास्त्राच्या जे विविध शास्त्र आहेत त्या शास्त्रामध्ये समाजशास्त्र हे आधुनिक शास्त्र आहे. कारण समाजाच्या अध्ययनाची जी सुरुवात आहे ती खऱ्या अर्थाने शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्याची सुरुवात ही 19व्या शतकामध्ये झालेली आहे. समाजशास्त्राचा उदय हा 19व्या शतकामध्ये झालेला आहे. म्हणूनच समाजशास्त्राला शास्त्राच्या श्रेणीरचनेमध्ये आधुनिक शास्त्र म्हणून ओळखलं जातं. हे शास्त्र समाजशास्त्र हे जरी आधुनिक शास्त्र असलं तरीही या सामाजिक विचार हे प्राचीन आहेत किंवा सामाजिक विचाराचा जो इतिहास आहे तो खूप प्राचीन आहे. कारण त्याची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की प्राचीन काळापासून समाजासंबंधीचा अभ्यास किंवा समाजासंबंधीचे विचार हे मांडलेले आपल्याला आढळून येतील. कारण मानवी समाजाचा अभ्यास हा पूर्वीपासून केला जात आहे. यामध्ये ग्रीक विचारवंत प्लेटो यांनी रिपब्लिक या ग्रंथामध्ये आणि एरिस्टॉटल यांनी इथिक्स अँड पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये इसवी पूर्व काळामध्ये समाजाविषयीचे विचार मांडलेले आहेत. आदर्श समाजाची संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेली आहे. समाजाची जी संपूर्ण व्यवस्था आहे याची त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. असं जरी असलं तरी त्यानंतर रोमन तत्त्वज्ञ सिसरो यांनी डी ऑफिस म्हणजेच ऑन जस्टिस हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये समाजासंबंधी समाजाविषयीची सविस्तर चर्चा या ग्रंथामध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणजेच प्राचीन काळापासून समाजाविषयीचे विचार हे अस्तित्वात असल्याचे आपल्याला स्पष्ट होते. त्याचबरोबर प्राचीन भारतीय समाजामध्ये वैदिक साहित्य असेल, बौद्ध साहित्य असेल, जैन साहित्य असेल, या साहित्यामध्ये त्या काळातील जी तत्कालीन समाज जीवन आहे किंवा सामाजिक व्यवस्था आहे या संबंधीचे विचार हे आढळून येतात. परंतु प्राचीन काळामध्ये या अध्ययनाला शास्त्राचा दर्जा देण्यात आलेला नव्हता. कारण जे बी विचार त्या ग्रंथामध्ये साहित्यामध्ये मांडलेले होते, प्लेटो असतील, एरिस्टॉटल असतील किंवा रोमन तत्त्वज्ञ सिसरो असतील किंवा भारतातील वैदिक साहित्य असेल, बौद्ध साहित्य असेल, जैन साहित्य असेल, या साहित्यामध्ये जेवढे बी विचार मांडलेले होते ते शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून जे ज्ञान संपादन केलं जातं त्यावर आधारलेले नव्हते आणि म्हणून त्यांना सामाजिक विचार म्हटलं जातं, परंतु समाजशास्त्रीय विचार हे म्हटलं जात नाही. कारण आधुनिक काळामध्ये ह्या 19व्या शतकामध्ये शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जात आहे. म्हणून समाजशास्त्र हे आधुनिक शास्त्र आहे. प्राचीन काळामध्ये सामाजिक विचार हे आढळून येतात. तसे मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा हॉब्स आणि मॅकियावेली
यांनी समाजाविषयीचे विचार मांडलेले आहेत, समाजाविषयी त्यांनी अध्ययन केलेलं आहे, त्या आधारावर त्यांनी विचार मांडलेले आहेत. तर सर थॉमस मूर यांनी द इटोपिया नावाचा जो ग्रंथ लिहिला होता, या ग्रंथामध्ये समाजाचं चित्रण किंवा समाजाविषयीचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. त्यांचे अनुकरण पुढे थॉमस कॉम्पवेला, सर फ्रान्सिस बेकन, जेम्स हॅरिस्टन या लेखकांनी सुद्धा केलेलं आहे. या लेखकांनी सुद्धा समाजाविषयीचे विचार मांडून ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर अबुल फजल यांनी अकबर यांच्या काळामध्ये भारतात जे त्यांनी अकबर यांच्या काळामध्ये जे प्रवास वर्णन केलेलं होतं, तर त्यावर आधारित त्यांनी एनी अकबरी नावाचा जो ग्रंथ लिहिला होता, या ग्रंथामध्ये सुद्धा भारतीय समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेचं सविस्तर जे वर्णन एनी अकबरी या ग्रंथामध्ये अबुल फजल म्हणजे जगप्रवाशानं केलेलं आहे. यानंतर आपल्याला इटलीचे लेखक विको फ्रेंच म्हणजे विको, त्याचबरोबर फ्रेंच लेखक मॉन्टेस्क्यू यांचे योगदानही मध्ययुगीन काळामध्ये महत्त्वाचे आहेत. विको यांनी द न्यू सायन्स या ग्रंथामध्ये, तर मॉन्टेस्क्यू यांनी द स्पिरिट ऑफ लॉज या ग्रंथामध्ये समाजाच्या व्यवस्थेविषयी, सामाजिक संबंधाविषयीचं सविस्तर वर्णन किंवा सविस्तर चर्चा त्यामध्ये त्यांनी केलेली आहे आणि त्या संबंधीचे समाजाविषयीचे विचार हे त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. प्राचीन काळ पाहितला आपण, त्यानंतर मध्ययुगीन काळ पाहिला. आधुनिक काळामध्ये म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये युरोप खंडामध्ये 18व्या आणि 19व्या शतकामध्ये ज्या विविध क्रांत्या घडून आल्या, जी बौद्धिक क्रांती घडून आली, जी औद्योगिक क्रांती घडून आली, या बौद्धिक क्रांतीमुळे आणि औद्योगिक क्रांतीमुळे समाज व्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये जे परिणाम झाले, त्या परिणामातून जी समाज व्यवस्था उत्पन्न झाली, समाजाच्या विविध पैलूमध्ये किंवा विविध घटकामध्ये जे परिवर्तन घडून आलं, याचा परिणाम समाजाच्या व्यवस्थेवर होऊन, समाजाच्या संस्थेवर होऊन जे बदल घडून आले, या हे बदल देखील समाजाच्या विकासासाठी कारणीभूत ठरणारे आहेत. कारण हा जो आधुनिक काळ आहे, जे 18वं आणि 19वां जे शतक आहे, या काळातील बौद्धिक क्षेत्रामध्ये किंवा बौद्धिक क्षेत्रामध्ये जे बदल झालेले आहेत, औद्योगिक जे बदल झालेले आहेत, विज्ञानामध्ये जे बदल झालेले आहेत, धर्मव्यवस्थेमध्ये जे बदल झालेले आहेत, या बदलाचा परिणाम हा समाजशास्त्राच्या उदयाला कारणीभूत ठरला. कारण हा जो काळ आहे तो बौद्धिक पुनरुज्जीवनाचा काळ म्हणून इतिहासामध्ये ओळखला जातो. कारण या काळामध्ये बौद्धिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले होते आणि ह्या बदलाचा परिणाम विविध शास्त्राच्या अभ्यासामध्ये किंवा विषयामध्ये हे पडलेला होता. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे, प्राचीन काळातील जी परिस्थिती आहे, मध्ययुगीन काळातली जी परिस्थिती आहे आणि आधुनिक काळातली जी परिस्थिती आहे, ती समाजशास्त्राच्या उदयासाठी काही ना काही प्रमाणात ही कारणीभूत ठरलेली आहे. म्हणूनच समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी पाहत असताना ह्या सर्व गोष्टीचा आढावा घेणं या ठिकाणी महत्त्वाचं होतं. समाजशास्त्राच्या उदयाची आणि विकासाची पार्श्वभूमी पाहत असताना आपण त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला समाजशास्त्राच्या विकासामध्ये, उदय आणि विकासामध्ये जे वेगवेगळे विचारवंत आहेत किंवा जे विविध विचारवंत आहेत, त्यातील युरोपियन जे विचारवंत आहेत, यांचं योगदानही देखील अतिशय महत्त्वाचं आहे. कारण केवळ सामाजिक परिस्थिती उद्भवणं एवढंच एखाद्या शास्त्राच्या उदयाला कारणीभूत ठरत नाही, तर त्यामध्ये जे वेगवेगळे विद्वान आहेत किंवा जे अभ्यासक आहेत, यांचं योगदानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण बदललेला समाजाला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहून त्यातील जी योग्य वस्तुनिष्ठ माहिती जमा करून त्याची व्यवस्थित रचना करणं हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं.
आणि यातूनच शास्त्राचा उदय किंवा शास्त्राची निर्मिती किंवा शास्त्राची वस्तुनिष्ठता किंवा शास्त्राची वास्तविकता ही स्पष्ट होत असते. या ठिकाणी युरोपियन विचारवंतांचं योगदान ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ सोशिओलॉजी यामध्ये पाहत असताना सर्वात प्रथम आपण ऑगस्ट कॉम्ट यांचं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ऑगस्ट कॉम्ट या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने सर्वात प्रथम समाजशास्त्र सोशिओलॉजी या संज्ञेचा किंवा या शब्दाचा सर्वात प्रथम उपयोग केलेला आहे. त्यांनी 1830 ते 1842 या 12 वर्षामध्ये जे 6 खंड पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा जो ग्रंथ आहे त्याचे 6 खंड लिहिले होते. या 6 खंडामध्ये जो 4था खंड 1839 साली प्रकाशित झाला, या 4थ्या खंडामध्ये सोशिओलॉजी या शब्दाचा सर्वात प्रथम उपयोग केला. समाजशास्त्र या नावाचा सर्वात प्रथम त्यांनी उपयोग केल्यामुळे त्यांना समाजशास्त्राचे जनक, फादर ऑफ सोशिओलॉजी म्हणून ओळखलं जातं. केवळ त्यांनी समाजशास्त्राला जन्मच दिला नाही, तर समाजशास्त्र हे कसं शास्त्र आहे, समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करणारं कसं विज्ञान आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्षवादाचा सिद्धांत मांडला, मानवी प्रगतीचे नियम, लॉ ऑफ ह्युमन प्रोग्रेस हा सिद्धांत मांडला. त्याचबरोबर हेरिटेज ऑफ सायन्सेस म्हणजेच शास्त्राची श्रेणी रचना त्यांनी स्पष्ट केली आणि या माध्यमातून त्यांनी समाजशास्त्र हे कसं शास्त्र आहे, समाजशास्त्र हे समाजाचं कसं विज्ञान आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. कारण त्या काळामध्ये इतर जे विचारवंत आहेत समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा देण्यासाठी तयार नव्हते आणि म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्र हे कसं समाजाचं शास्त्र आहे, समाजशास्त्र कसं विज्ञान आहे हे त्यांनी स्पष्ट करण्यासाठी विविध सिद्धांत मांडून आणि प्रत्यक्षवाद ही अभ्यास पद्धती स्पष्ट करून त्यांनी समाजशास्त्राला विज्ञानाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केला. म्हणून त्यांचं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सर या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या विकासामध्ये अतिशय मोलाचे योगदान दिलेलं आहे. कारण ऑगस्ट कॉम्ट यांनी जरी जन्म दिलेला असला तरी त्याला वाढवण्याचं काम, त्याचा विकास करण्याचं काम हर्बर्ट स्पेन्सर या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशिओलॉजी या महत्त्वपूर्ण ग्रंथाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी समाजाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. भौतिक सृष्टीची जशी निर्मिती म्हणजे उत्क्रांती झालेली आहे, भौतिक सृष्टीच्या नंतर समाजाची कशी उत्क्रांती झालेली आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी आपला सिद्धांत, उत्क्रांतीवादी सिद्धांत मांडून त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर शरीराची तुलना ही समाजाशी करून शरीराप्रमाणेच कशी समाजाची रचना असते याचं स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांनी समाजाचा सेंद्रिय सिद्धांत मांडला. त्याचबरोबर समाजाचे सैनिकी समाज आणि आधुनिक समाज असे त्यांनी प्रकार स्पष्ट करून समाजशास्त्राला हे कसं विज्ञान आहे, समाजाची रचना ही कशी जसं शरीराचा अभ्यास हा शरीरशास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण विज्ञान म्हणतो, तसं शरीरासारखं समाजाची देखील एक रचना आहे आणि त्याचा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून समाजशास्त्र हे कसं विज्ञान आहे हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून समाजशास्त्राच्या विकासामध्ये हर्बर्ट स्पेन्सर या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाचं योगदानसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर युरोपियन विचारवंतामध्ये इमाईल दुर्खाइम किंवा एमिल दुर्खाइम या फ्रेंच समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. कारण ऑगस्ट कॉम्ट या फ्रेंच समाजशास्त्रज्ञांनी जरी जन्म दिलेला असला, त्यांना फादर ऑफ सोशिओलॉजी म्हणून जरी ओळखलेलं जात असलं तरी सेकंड फादर ऑफ सोशिओलॉजी म्हणून एमिल दुर्खाइम या फ्रान्सिस समाजशास्त्रज्ञाला ओळखलं जातं. कारण ऑगस्ट कॉम्ट यांच्यानंतर
विज्ञानाचा दर्जा देण्यामध्ये, समाजशास्त्राला विज्ञानाचा दर्जा देण्यामध्ये इमाईल दुर्खाइम या फ्रान्सिस समाजशास्त्रज्ञांचं योगदानसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण समाजाचा अभ्यास हा कशा पद्धतीनं केला पाहिजे, समाजातील जी तथ्य आहेत ती कशी जमा केली पाहिजेत, समाजातील वेगवेगळ्या घटकांना कसं तथ्य म्हणलं पाहिजे, समाजामध्ये कोणती तथ्य आहेत, या सर्व गोष्टीचा त्यांनी अभ्यास करून त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी आपली एक संशोधन पद्धती त्यांनी विकसित केली होती. त्याचबरोबर सामाजिक तथ्याची संकल्पना मांडून त्यांनी कशाला सामाजिक तथ्य म्हणायचं या संबंधीची त्यांनी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर द सुसाईड नावाचा ग्रंथ लिहून समाजामध्ये आत्महत्या का घडून येतात, आत्महत्यामागची कारणं काय आहेत या संबंधीचे त्यांनी विचार मांडलेले आहेत. त्याचबरोबर समाजामध्ये श्रमाचं विभाजन कसं झालेलं आहे, डिव्हिजन ऑफ लेबर हे कसं झालेलं आहे याचं स्पष्टीकरण किंवा या संबंधीचा सुद्धा त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. त्याचबरोबर धर्माच्या उत्पत्तीचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. समाजामध्ये धर्माचं वर्चस्व हे खूप मोठं असतं आणि या धर्माची उत्पत्ती कशी झालेली आहे या संबंधीचा वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास करून, आदिवासी धर्माचा अभ्यास करून त्यांनी धर्माची उत्पत्ती कशी झालेली आहे या संबंधीचे विचार मांडून समाजाचा यांत्रिकी समाज आणि जैविक समाज हे प्रकार त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. असे मोलाचे योगदान हे समाजशास्त्राच्या विकासामध्ये त्यांचे आहेत. म्हणूनच समाजशास्त्राच्या विकासामध्ये ऑगस्ट कॉम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, इमाईल दुर्खाइम या युरोपियन समाजशास्त्रज्ञांचं महत्त्वाचं योगदान आहे. चौथे युरोपियन समाजशास्त्रज्ञ म्हणून कार्ल मार्क्स यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. कार्ल मार्क्स हे जर्मन समाजशास्त्रज्ञ होते. या समाजशास्त्रज्ञाने द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल हे दोन अतिशय महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. ऑगस्ट कॉम्ट यांना संपूर्ण जग ओळखतं. समाजवादी विचारवंत म्हणून त्यांना संपूर्ण जगामध्ये ख्याती आहे. आज जगातल्या अनेक देशामध्ये मार्क्सवादी विचाराने अनेक लोकांना प्रभावित केलेलं आहे. अनेक देशामध्ये मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित राज्यव्यवस्था ही आजही प्रस्थापित झालेली आहे. अशा या कार्ल मार्क्स यांनी समाजामध्ये वर्गसंघर्ष, ऐतिहासिक भौतिकवाद, परात्मतेचा सिद्धांत, भांडवलवाद असे वेगवेगळे सिद्धांत मांडले. त्यांचा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल नावाचा जो ग्रंथ आहे तो अतिशय महत्त्वाचा असून या विविध ग्रंथामधून त्यांनी हे अतिशय समाजाचा अभ्यास करणारे, समाजाची वास्तविकता स्पष्ट करणारे, वस्तुनिष्ठ विचार मांडणारे हे कार्ल मार्क्स यांचं योगदान देखील किंवा यांनी मांडलेल्या ज्या विचारातून समाजशास्त्राच्या विकासाला खूप मोठी मोलाची मदत झालेली आहे. त्याच्यानंतर पाचवे समाजशास्त्र म्हणून मॅक्स वेबर यांचा उल्लेख केलेला जातो. मॅक्स वेबर हे जर्मन समाजशास्त्रज्ञ असून समाजशास्त्राच्या विकासामध्ये त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. सामाजिक शास्त्राचे पद्धतीशास्त्र म्हणजे समाजशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचं शास्त्र त्यांनी विकसित केलेलं आहे. त्याचबरोबर प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम हा त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये प्रोटेस्टंट नीतितत्व ही भांडवलशाहीच्या विकासामध्ये कसे महत्त्वाचे ठरलेले आहेत याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर चीनमधील धर्म, भारतातील धर्म म्हणजे जगातील विविध धर्मांचा अभ्यास करून त्यांनी धर्माविषयीचे विचार आपल्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. त्याचबरोबर सामाजिक क्रियाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर सत्तेचा सिद्धांत हा देखील त्यांनी मांडलेला आहे. तर असे विविध सिद्धांत मांडून मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या विकासामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर युरोपियन समाजशास्त्रज्ञामध्ये जॉर्ज सिमेल या जर्मन समाजशास्त्रज्ञाचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. जॉर्ज सिमेल हे स्वरूपात्मक समाजशास्त्रज्ञ म्हणून समाजशास्त्रामध्ये ओळखले जातात. त्यांनी स्वरूपात्मक समाजशास्त्र हे विकसित केलेलं आहे किंवा ते विकसित करण्यामध्ये त्यांनी भर दिलेला आहे. समाजशास्त्र हे
व्यापक शास्त्र नसून सूक्ष्म शास्त्र आहे. समाजशास्त्रामध्ये एका विशिष्ट घटकाचा सखोल अभ्यास केला पाहिजे या विचारावर ते ठाम होते. सामाजिक आंतरक्रिया याविषयी त्यांनी विचार मांडलेले आहेत. समाजाचा बृहत दृष्टिकोनापेक्षा सूक्ष्म दृष्टिकोनातून किंवा सूक्ष्म पातळीवर विश्लेषण करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यांनी सामाजिक आंतरक्रियावर जे लिखाण केलेलं आहे किंवा जे विचार मांडलेले आहेत, या विचारामुळे पुढे चालून अमेरिकेमध्ये प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांत किंवा दृष्टिकोन, सैद्धांतिक दृष्टिकोन हा विकसित झालेला आहे. म्हणूनच जॉर्ज सिमेल यांचे समाजशास्त्राच्या आधुनिक काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या विचाराचं खूप मोठं योगदान आहे. कारण त्यांच्या विचारामुळे एक नवीन दृष्टिकोन हा समाजशास्त्रामध्ये, एक नवीन दृष्टिकोन, अभ्यासाचा नवीन दृष्टिकोन हा विकसित झालेला आहे. म्हणूनच त्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. या जॉर्ज सिमेलनंतर आपण विल्फ्रेड पॅरेटो या विचारवंताचं योगदान या ठिकाणी उल्लेख करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. कारण विल्फ्रेड पॅरेटो यांनी अतार्किक विचार याचा सुद्धा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जाऊ शकतो अशा प्रकारचे विचार मांडून, जी पूर्वीपासून भौतिकवादी घटकांना महत्त्व देणारी जी विचार परंपरा आहे किंवा जे बौद्धिकता आहे, म्हणजे नवीन काळामध्ये भौतिकवादाला महत्त्व देणारी जी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीला छेद दिला होता. आणि म्हणूनच त्यांनी यामध्ये व्यक्तीचे विचार, व्यक्तीच्या श्रद्धा, व्यक्तीच्या भावना, व्यक्तीची सहज प्रवृत्ती यांचा सुद्धा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला पाहिजे अशा प्रकारचे महत्त्वाचे विचार मांडले होते. कारण व्यक्तीच्या श्रद्धा, व्यक्तीची भावना, व्यक्तीची जी सहज प्रवृत्ती आहे, ही व्यक्तीमध्ये असणारे जे हे गुण आहेत याच्यामुळे व्यक्तीचं वर्तन हे प्रभावित होत असतं. आणि म्हणून या गोष्टीचा सुद्धा समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला पाहिजे असे महत्त्वाचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. म्हणूनच विल्फ्रेड पॅरेटो यांना अलीकडच्या काळामध्ये समाजशास्त्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचे विचार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता एकंदरीत आपण युरोपियन समाजशास्त्रज्ञ या समाजशास्त्रज्ञांचे समाजशास्त्राच्या विकासामधलं योगदान, समाजशास्त्राचा उदय या संबंधीची आपण चर्चा केलेली आहे. यानंतर आपल्याला युरोपियन समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राच्या विकासामध्ये जसं योगदान दिलेलं आहे, त्याचप्रमाणे जे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहेत किंवा अमेरिकन विचारवंत आहेत, या विचारवंतांनी देखील समाजशास्त्राच्या विकासामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. हे पाहणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे. कारण युरोपियन समाजापेक्षा अमेरिकन समाजाची जी व्यवस्था आहे किंवा जो समाज आहे तो वेगळ्या पद्धतीचा होता. कारण अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त लोक हे स्थलांतरित लोक होते. या स्थलांतरित लोक, त्याचबरोबर त्या ठिकाणी होणारा औद्योगिक विकास आणि या स्थलांतरित लोक आणि औद्योगिक विकासामधून त्या ठिकाणी होणारं शहरीकरण, शहराची अवाढव्य वाढ, यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेल्या ज्या समस्या होत्या त्या व्यावहारिक समस्या होत्या. आणि म्हणून युरोपमधली जी परिस्थिती होती त्याच्या विपरीत परिस्थिती किंवा त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती अमेरिकेमध्ये होती. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे त्या ठिकाणी ज्या नवनवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचा समाजशास्त्राच्या विकासावर प्रभाव पडला. आणि समाजशास्त्राच्या विकासामध्ये या परिस्थिती कारणीभूत ठरली. त्याचबरोबर ह्या बदलत्या परिस्थितीचा ज्या वेगवेगळ्या विचारवंतांनी किंवा त्या ठिकाणच्या अमेरिकन विचारवंतांनी जो अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासामुळे समाजशास्त्राच्या विकासाला आणि त्याच्या व्यापकतेला संधी मिळाली किंवा त्यांच्या व्यापकता ही मोठ्या प्रमाणात झाली. या विचारवंतामध्ये विलियम ग्रॅहम समनर या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाचा आपण या ठिकाणी सर्वात प्रथम उल्लेख करू. हे विलियम ग्रॅहम समनर यांना उत्क्रांतीवादी समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं.
या विचारवंताने फॉल्क्वेज या ग्रंथामध्ये लोकनीती व स्वसमूह श्रेष्ठतावाद या संबंधीचे अतिशय महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत. समाजामधली जी लोकनीती आहे, या लोकनीतीमुळे समाजामध्ये कशा प्रकारची व्यवस्था ही निर्माण होते, लोकनीती ह्या किती महत्त्वाच्या आहेत, ह्या कशा असतात, या संबंधीचं सविस्तर विश्लेषण त्यांनी फॉल्क्वेज या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर स्वसमूह श्रेष्ठतावाद ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. कारण स्वतःचा समूह हा कसा श्रेष्ठ आहे यासंबंधी व्यक्ती कसा त्याचं विश्लेषण करतो, स्वतःच्या समूहाविषयी कसं हे करतो, म्हणजे श्रेष्ठतेचं कसं गुणगान गातो, या संबंधीचं त्यांनी विचार त्यामध्ये मांडलेले आहेत. यानंतर दुसरे जे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे थर्स्टन वेबलेन. थर्स्टन वेबलेन हे विचारवंत क्रांतिकारी समाजशास्त्रज्ञ म्हणून समाजशास्त्राच्या विचार परंपरेमध्ये ओळखले जातात. या विचारवंताने द थेअरी ऑफ द लेजर क्लास या नावाचा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथामध्ये अमेरिकेतील जे उच्चभ्रू वर्ग आहे, जे उमराव वर्ग आहे, यांच्या जीवन पद्धतीचं त्यांनी या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. हा वर्ग कसा विलासी जीवन जगत असतो या संबंधीचं, आणि हा विलासी जीवन कशा पद्धतीनं जगतो आणि तो कशातून हे विलासी जीवन निर्माण झालेलं आहे, या सर्व परिस्थितीचा त्यांनी यामध्ये वर्णन केलेलं आहे. तो खालच्या वर्गाचा हा जो विलासी वर्ग उच्चभ्रू वर्ग आहे, तो खालच्या वर्गाचं कसं शोषण करतो आणि त्याच्यातून कसं तो उच्चभ्रू वर्ग म्हणून ओळखला जातो, याचं सविस्तर वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्यांना क्रांतिकारक विचार किंवा क्रांतिकारक समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांना समाजशास्त्राच्या विचार परंपरेमध्ये त्यांना ओळखलं जातं. यानंतर आपण तिसरे जे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे जॉर्ज हर्बर्ट मीड यांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण जॉर्ज हर्बर्ट मीड या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने माइंड शेल्फ अँड सोसायटी हा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये स्वचा विकास हा कसा होतो या संबंधीचे त्यांनी विचार मांडलेले आहेत. यांच्या या विचारामुळेच आंतरक्रियावादी जे प्रतिकात्मक आंतरक्रियावादी जे दृष्टिकोन आहे याचा विकास झाला. अलीकडच्या काळामध्ये प्रतिकात्मक आंतरक्रियावादी जो दृष्टिकोन आहे त्याला समाजशास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, आणि हा दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये जॉर्ज हर्बर्ट मीड यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर आपल्याला C.H. कुले या चौथ्या अमेरिकन समाजशास्त्रज्ञ पाहायचे आहेत. यामध्ये C.H. कुले यांनी ह्युमन नेचर अँड द सोशल ऑर्डर आणि सोशल ऑर्गनायझेशन असे दोन अतिशय महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. या ग्रंथामध्ये त्यांचे हे जे ग्रंथ आहेत समाजशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यांनी या ग्रंथामधून प्राथमिक समूहाची संकल्पना मांडलेली आहे, तसेच प्रतिबिंबित स्वत्वाची संकल्पना मांडलेली आहे. या दोन्हीही संकल्पना समाजशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणून C.H. कुले यांचं जे योगदान आहे ते समाजशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. यानंतर समाजशास्त्राच्या विकासामध्ये टॉलकट पार्सन्स आणि रॉबर्ट मर्टन या आधुनिक समाजशास्त्रज्ञ, आधुनिक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ म्हणून यांना समाजशास्त्रामध्ये ओळखलं जातं. तर या टॉलकट पार्सन्स आणि रॉबर्ट मर्टन यांनी समाजशास्त्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे संरचना कार्यवादी दृष्टिकोन, संरचना प्रकार्यवादी दृष्टिकोन जो आहे त्याला विकसित करण्यामध्ये या विचारवंताचं, या अमेरिकन विचारवंताचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. पार्सन्स यांनी समाजव्यवस्था हा सिद्धांत, प्रसिद्ध असा सिद्धांत मांडलेला आहे. तर रॉबर्ट मर्टन यांनी कार्य, अपकार्य, व्यक्त कार्य, अव्यक्त कार्य, संदर्भ समूह, विचलनाची संकल्पना अशा विविध विषयावर किंवा विविध घटकावर चर्चा करून त्यासंबंधीचं सविस्तर विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. म्हणून या विचारवंताचं टॉलकट पार्सन्स आणि रॉबर्ट मर्टन यांना आधुनिक समाजशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे.
तर याबरोबरच या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाबरोबरच अलीकडच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये 20व्या शतकामध्ये किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला मॅलिनोस्की आणि रेडक्लिफ ब्राऊन हे जे सामाजिक मानवशास्त्रज्ञ आहेत, या मानवशास्त्रज्ञांनी जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाचा समाजशास्त्राच्या अभ्यासावर किंवा समाजशास्त्राच्या विकासामध्ये सुद्धा मोलाचं योगदान ठरलेलं आहे. समाजाची संरचना, समाजाची व्यवस्थेची संकल्पना, त्याची पाळेमुळे या संबंधीचं लिखाण त्यांनी यामध्ये केलेलं आहे. तर याबरोबरच हॉबहाऊस, रेमंड फर्थ, वॉटमोर या समाजशास्त्रज्ञांनी सुद्धा समाजशास्त्राच्या विकासामध्ये अतिशय मोलाचं योगदान हे दिलेलं आहे. यानंतर आपण भारतात समाजशास्त्राचा विकास हा कसा झाला, त्या विकासामध्ये कोणत्या कोणत्या विचारवंतांनी योगदान दिलेलं आहे या संबंधीची आपल्याला चर्चा करायची आहे. समाजशास्त्राच्या विकासामध्ये भारतीय समाजाची जी परिस्थिती आहे ही ब्रिटिशांच्या काळामध्ये जी ब्रिटिशांची राजवट होती, या राजवटीमध्ये जे ब्रिटिश अधिकारी होते किंवा जे ब्रिटिश अभ्यासक होते, या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि अभ्यासकांनी भारतीय समाजाचे सविस्तर असा अभ्यास केला. या अभ्यास करून भरपूर त्यांच्या संबंधीचे ग्रंथ लिहिले. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठामध्ये जी विद्यापीठाची स्थापना झालेली होती, या स्थापनेनंतर 1914 साली समाजशास्त्र एक विषय म्हणून शिकवण्याला मान्यता देण्यात आली आणि 1919 पासून मुंबई विद्यापीठामध्ये एक स्वतंत्र विभाग हा गिड्डिन्स यांनी चालू केला किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली, गिड्डिन्स यांच्या अध्यक्षतेखाली, त्या पॅट्रिक गिड्डिन्स यांच्या अध्यक्षतेखाली हा विभाग चालू करून एक स्वतंत्र विभाग हा सुरू करून त्याच्या अभ्यासाला, समाजशास्त्राच्या अभ्यासाला त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. म्हणून समाजशास्त्राच्या विकासामध्ये सर्वात प्रथम मुंबई या विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात ही झालेली आहे. यानंतर कलकत्ता विद्यापीठामध्ये 1917 साली माननीय बिजेंद्रनाथ सील, माननीय AR वाडिया यांच्या प्रयत्नातून समाजशास्त्राच्या अध्ययनाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर 1917 ते 1918 या साली म्हैसूर विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात करण्यात आली. 1921 साली लखनौ विद्यापीठात डॉक्टर राधाकमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समाजशास्त्राच्या विभागाला सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली. भारताच्या समाजशास्त्राच्या विकासामध्ये अनेक विचारवंतांचं योगदान आहे. भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून GS धुर्वे, गोविंद सदाशिव धुर्वे यांना ओळखलं जातं. त्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या अंतर्गत अनेक समाजशास्त्रज्ञ, भारतीय समाजशास्त्रज्ञ हे विकसित झालेले आहेत किंवा उत्पन्न झालेले आहेत. म्हणून त्यांना त्याचबरोबर समाजाच्या विविध घटकांचा त्यांनी अभ्यास करून जे विचार मांडलेले आहेत, म्हणून त्यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातं. त्याचबरोबर SV केतकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राधाकमल मुखर्जी, DP मुखर्जी, इरावती कर्वे, MN श्रीनिवास, रजनी कोठारी, SC दुबे, गोरे, विलास संघवे, योगेंद्र सिंग, त्याचबरोबर YB दामले अशा वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी, भारतीय समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या विकासामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं. समाजशास्त्राच्या विकासामध्ये भर घालून भारतातील एक स्वतंत्र समाजशास्त्र म्हणूनही त्यांनी विकास केलेला आहे. तर त्याचबरोबर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये किंवा जगातील अनेक देशामध्ये समाजशास्त्राला, जसं ह्याच्यामध्ये युरोपच्या नंतर अमेरिकेच्या नंतर भारत, अशा वेगवेगळ्या देशामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाला ही सुरुवात करण्यात आलेली होती. फ्रान्समध्ये
1839 साली समाजशास्त्राचा जरी उदय झालेला असला तरीही 1876 साली अमेरिकेतील येल विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाला ही सुरुवात करण्यात आली होती. फ्रान्समध्ये 1839मध्ये जरी सुरुवात केली असली तरी प्रत्यक्ष अभ्यासाला जी सुरुवात आहे ते 1889 साली त्या ठिकाणी करण्यात आली होती. तर 1909 साली इंग्लंडमध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाला मान्यता देण्यात आली. भारतामध्ये 1919 साली स्वतंत्र समाजशास्त्र विभागाची सुरुवात, मुंबई विद्यापीठामध्ये स्वतंत्र समाजशास्त्र विभागाची सुरुवात करण्यात आली होती. त्याचबरोबर 1924 मध्ये ब्रह्मदेशातील रंगून विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात करण्यात आली होती. पोलंडमध्ये 1920 साली समाजशास्त्राच्या अभ्यासालाही मान्यता दिली होती. आज जगातील सर्व देशामध्ये, जवळपास सर्व देशामध्ये समाजशास्त्राला एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून किंवा एक स्वतंत्र शास्त्र म्हणून आज मान्यता देण्यात आलेली आहे. आणि जगातील जवळपास सर्वच देशामध्ये आज समाजशास्त्राचा अभ्यास केला जातो. कारण समाजशास्त्र हे समाजाचं विज्ञान आहे. समाजशास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो, त्याचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला जातो. आज हे सर्व जगमान्य झालेलं आहे. म्हणूनच समाजशास्त्राच्या उदय आणि समाजशास्त्राचा विकास म्हणजे ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ सोशिओलॉजी हे पाहत असताना अशा सर्व गोष्टीचा उल्लेख करणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, आपण या ठिकाणीच थांबू. धन्यवाद.